ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372012044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर आणि परिसरामधील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधीचं दालन खुलं झालं आहे. डिझाईन, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स आणि सृजनशील क्षेत्रात भविष्य घडवणाऱ्या सिलिका युअर डिझाईन करिअर गाईड या नामांकित संस्थेची महाराष्ट्रामधील 31वी शाखा संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. मुंबईमध्ये 2003 मध्ये चिरंजीत रेगे यांनी सुरू केलेल्या या संस्थेने राज्यभर विद्यार्थ्यांना यशस्वी असं मार्गदर्शन करत आता संगमनेरमध्ये देखील प्रवेश केलाय. संगमनेरमधील सूर्या शॉपिंग कॉम्प्लेक्स ऑरेंज कॉर्नर या ठिकाणी सुरू झालेल्या या शाखेचे उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे तसेच मालपाणी उद्योग समूह आणि ध्रुवा अकॅडमीचे संस्थापक डॉक्टर संजयजी मालपाणी यांच्या हस्ते पार पडलाय. तर या शाखेची सुरुवात आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे अरविंद वैद्य आणि स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका अध्यक्षा सौ संजोत वैद्य यांची कन्या सिद्धी अरविंद हिनं केला आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी संस्थेचे संस्थापक चिरंजीत रेगे तसेच श्रीमती रेगे, अरविंद वैद्य, संजोत वैद्य, अजित काकडे तसेच मनोज शाकी यांच्यासह विविध क्षेत्रामधील मान्यवर ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन 2003 पासून मुंबईमध्ये सुरू झालेल्या सिलिका संस्थेनं डिझाईन शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रभर 30 यशस्वी अशा शाखांनंतर संगमनेरमध्ये सुरू झालेली ही 31वी शाखा ग्रामीण आणि निम शहरी भागामधील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे. तर या संस्थेमध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वीच्या शिक्षणासोबतच डिझाईन क्षेत्रामध्ये प्रवेश परीक्षांची विशेष तयारी करून दिली जाणार आहे. NID, NIFT तसेच UCEED तसेच CEED तसेच B.Arch आणि फाईन आर्ट्स यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन, करिअर समुपदेशन, स्टुडिओ प्रशिक्षण आणि दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीत न अडकता सृजनशील क्षेत्रामध्ये वाढत्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. संगमनेरमध्ये प्रथमच अशा प्रकारचे विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू झाले, त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. तर उच्च दर्जाच्या मार्गदर्शनासाठी आता पुणे किंवा मुंबई इथे जाण्याची गरज नाही अशी भावना उपस्थांनी व्यक्त केली आहे. सिलिकाच्या या नव्या शाखेमुळे संगमनेरच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि करिअरला नवं क्षितिज मिळणार आहे अशी चर्चा शहरामध्ये सुरू आहे. नमस्कार, माझं नाव सिद्धी संजोत अरविंद वैद्य. मी संगमनेरची राहणारी एक छोटीशी मुलगी आहे आणि मी माझ्या मम्मीसोबत एक इनिशिएटिव्ह चालू केला आहे विच इज सिलिका कोचिंग इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. ना आता तुम्ही विचाराल की सिलिका नक्की काय आहे. सिलिका इज बेसिकली अ कोचिंग इन्स्टिट्यूट जी तुम्हाला मदत करते टू गेट इन टू डिझाईन कॉलेजेस, आर्किटेक्चर कॉलेजेस. आता तुम्ही विचाराल त्याची खरंच गरज किती आहे. जसं आपल्याला इंजिनिअरिंगसाठी JEEची एक्झाम द्यावी लागते, मेडिकलसाठी नीटची द्यावी लागते, फॉर IIM कॉलेजेस यू नीड टू गिव्ह कॅट. सिमिलरली बरेचसे असे आज कॉलेजेस आहेत प्रायव्हेट गव्हर्नमेंट ज्यांना जिथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. यू नीड टू हॅव अ पर्टिक्युलर स्कोर टू गेट इन टू दीज कॉलेजेस. नाव हू इज सिलिका हेल्पफुल फॉर, कोणासाठी हे जास्त बेनिफिशियल आहे. असे खूप मुलं असतात ज्यांना वाटतं की माझ्याकडून इंजिनिअरिंग नाही होणार, मला ॲक्च्युली आर्किटेक्चर आवडतं बट मॅथ्स एवढं व्यवस्थित नाही आहे. हे एक्झॅक्टली कोचिंग त्या मुलांसाठी आहे ज्यांना कलेची आवड आहे किंवा ज्यांना कलेकडे कल आहे. सो सिलिका प्रिपेअर्स यू की तुम्हाला पूर्णपणे 2 वर्ष इथे तयारी करून घेता फॉर एन एंट्रन्स एक्झाम्स. यू कॅन ॲक्च्युली तुम्ही गुगल पण करू शकता सिलिकाचे रिझल्ट्स अँड ऑल. दीज आर ग्रेट रिझल्ट्स.
ना मला सिलिकाबद्दल कसं माहिती, माझ्या 10वी नंतर मी 11वी-12वीला मला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं जस्ट फॉर दीज रिझन्स, क्योंकि मला माहिती नव्हतं की आपल्याकडे असे काही क्लासेस आहेत की नाही. सो वी केम अक्रॉस सिलिका आणि तिथे माझं खूप छानपणे त्यांनी प्रेपरेशन करून घेतलं. या गोष्टीला झालेत आता 10 वर्ष आणि आम्हाला वाटतं की आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये अशी एक कोचिंग इन्स्टिट्यूट पाहिजे की ज्याच्यामुळे मुलांना आजही नाशिक, पुणे, मुंबईला जे जावं लागते ते त्यांना नाही करावं लागणार. दे कॅन प्रिपेअर फॉर दीज एक्झाम्स फ्रॉम द कम्फर्ट ऑफ देअर होम्स. सो दॅट इज वाय वी हॅव डिसाइडेड टू ब्रिंग सिलिका टू संगमनेर. आणि असे कोणतेही मुलं असतील ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा डिझाईन फील्डबद्दल किंवा आर्किटेक्चरबद्दल माहिती करून घ्यायचं असेल, त्यांनी डेफिनेटली सेंटरला व्हिजिट करा. आम्ही ज्या पण कपॅसिटीमध्ये तुमची मदत किंवा गायडन्स आपण करू शकतो. सो येस, वन्स अगेन थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर वेल विशेस अँड येस, थँक्यू. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी सिलिका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने खूप हार्दिक स्वागत करते. सिलिका इन्स्टिट्यूट म्हणजे नक्की काय? बघा, अनेक जण हे कलाकार जन्माला येतात. जन्मताच त्यांच्या हातामध्ये एक कला दिलेली असते, पण पुढे जाऊन त्याचा नक्की काय उपयोग करायचा हा बऱ्याचदा आपल्याला कळत नाही. पण आपण बघतो आहे, जेवढे काही प्रॉडक्ट आजपर्यंत ह्या जगात जन्माला आलेले आहेत ते कोणीतरी डिझाईन केलेले आहे. कुणाच्या तरी कल्पना शक्तीतून ते बाहेर पडलेले असतात, इमॅजिनेशन मधून बाहेर पडलेले असतात. सुंदर सुंदर बंगले, घर आपण बघतो, तेही कुणाच्या तरी कल्पना शक्तीतनं बाहेर पडलेले असतात. मग जर माझ्यामध्ये कल्पनाशक्ती आहे, माझ्यामध्ये खूप सुंदर आयडियाज आहेत, पण त्याला मूर्त स्वरूप कसं द्यायचं, तर याच्यासाठी सिलिका तुम्हाला नक्की मदत करेल. कारण तुम्हाला जर डिझायनर व्हायचं असेल, तुम्हाला जगातल्या टॉपमोस्ट डिझायनर पैकी एक व्हायचं असेल, आणि डिझायनर म्हणजे काय, कोणत्याही प्रॉडक्टचं डिझायनिंग असेल किंवा आर्किटेक्ट असतील, या सगळ्यांना डिझायनरच म्हटलं जातं. आणि या करिअरकडे जायचं असेल तर तुम्हाला काही कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायची असते, जसं NID असेल, NIFT असेल. आर्किटेक्चरसाठी नाटा ही एक्झाम द्यावी लागते. मग तुम्ही एका छान रेप्युटेड कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता. आणि हाच विचार मनात आला की अरे, संगमनेर इतकं सुंदर, इतकं प्रगल्भ होत चाललंय, पण संगमनेरमध्ये अशी कोणतीही इन्स्टिट्यूट नाही जी संगमनेरातील कलाकारांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल. आणि म्हणून माझ्या डोक्यात सिलिका इन्स्टिट्यूटचं नाव आलं. कारण सिलिका इन्स्टिट्यूट ही इंडियाची मोस्ट ट्रस्टेड कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. आणि तिच्याबरोबर अजून एक माझं नातं म्हणजे माझी मुलगी सिद्धी ही सुद्धा याच इन्स्टिट्यूटची स्टुडंट आहे. बरं, सिलिका इन्स्टिट्यूट ही तालुका लेव्हलवर आणणं म्हणजे मोठं दिव्य होतं. कारण ते मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांच्या फ्रँचायसीज आहेत. पण आपल्यासारख्या छोट्या तालुका प्लेसमध्ये एखादी फ्रँचायसी आणणं म्हणजे मोठं कठीण काम होतं. 1 वर्षभर मी त्यांना कन्व्हिन्स केलं की आमच्याकडे खूप छान पोटेन्शियल आहे, तुम्ही नक्की संगमनेरचा विचार करा. जरी तालुका प्लेस असेल तरी खूप प्रगल्भ आहे आणि इथल्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणं महत्वाचं आहे. का आपण पुण्यामध्ये पाठवायची मुलं किंवा नाशिकमध्ये पाठवायची किंवा मोठ्या शहरात, तो खर्च पण खूप जास्त असतो. पण ह्याच फॅसिलिटीज जर आपल्याला संगमनेरमध्ये मिळाल्या तर का नको? बरं, सिलिकाचं जर तुम्ही रिझल्ट बघितले तर ऑल इंडिया लेवलवरती जे टॉपमोस्ट स्टुडंट्स आहे त्यापैकी म्हणजे 70% पेक्षा जास्त स्टुडंट हे सिलिकाचे आहे. ऑल इंडिया रँक फर्स्ट असेल, थर्ड, फिफ्थ, अनेक ऑल इंडिया रँक होल्डर हे सिलिकाने दिलेले आहे. अशा ह्या सिस्टीमला जर आपण संगमनेरमध्ये आणू शकलो, अशा ह्याचं इन्स्टिट्यूटला आपण इथे आणू शकलो, तर नक्कीच आपल्या संगमनेरकरांच्या सुद्धा करिअर ऑप्शन्समध्ये नक्की वाढ होणार आहे. मी एक कलाकार आहे, मी डिझायनर आहे, मी छान रेप्युटेड कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो, IIT मध्ये जाऊ शकतो. कारण IIT मध्ये सुद्धा UCET ही एक्झाम द्यावी लागते आणि तिथं तुम्हाला IIT कॉलेज ऑफ डिझाईनमध्ये किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. त्यामुळे संगमनेरकरांना मी पुन्हा एकदा मनापासून आवाहन करते, जर अशा प्रकारची एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट आपल्या संगमनेरमध्ये आली असेल तर तुम्ही तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी याचा नक्की विचार करा. तुमच्या घरामध्ये जर एक विजनरी व्यक्ती जन्माला आलेली असेल तर त्याला आपल्या देशाच्या नव्हे तर ह्या जगाच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी आपण नक्की तयार करू शकतो. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे स्ट्रॉबेरीच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि म्हणूनच स्ट्रॉबेरीने अजून एक इनिशिएटिव्ह घेतलंय. रादर माझी मुलगी सिद्धी हिचे हे इनिशिएटिव्ह आहे. तुमच्या सगळ्यांचे तिला आशीर्वाद लाभणारच आहेत याबद्दल खात्री आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव चिरंजीत रेगे.
मी सिलिका इन्स्टिट्यूट या संस्थेचा CEO आणि डिरेक्टर आहे. सिलिका इन्स्टिट्यूट ही मुंबईमध्ये हेडक्वार्टर्ड इन्स्टिट्यूट आहे. आम्ही या इन्स्टिट्यूटमध्ये ज्या मुलांना डिझाईन, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स या क्षेत्रांमध्ये जायचं असतं, त्या मुलांसाठी गायडन्स देतो, त्यांना त्या क्षेत्रामध्ये पुढे कसं जायचं याची माहिती देतो आणि मग मेन म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी तयारी करून घेतो. तर मोस्टली आमच्याकडे 10वी पास झालेली म्हणजे 11वी आणि 12वीमध्ये मुलं येतात. त्या 11वी 12वीमध्ये ते आमच्याकडे ट्रेनिंग घेतात आणि मग त्याची एंट्रन्स एक्झाम देतात आणि मग डिझाईन, आर्किटेक्चर किंवा फाईन आर्ट्स कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात बॅचलर्स डिग्रीसाठी. सो सिलिकाचं बेसिकली रिझन टू एक्झिस्ट हे आहे. सिलिका चालू झालेलं 2003मध्ये. पहिलं सेंटर जे सिलिकाचं होतं ते मुंबईमध्ये चालू केलेलं माझ्याच आईवडिलांनी, मिस्टर आणि मिसेस रेगेंनी. आणि तेव्हा एका सेंटरमध्ये 15 मुलं होती. तेव्हा डिझाईन आणि आर्किटेक्चर या क्षेत्राला थोडीशी माहिती कमी होती. लोकांना तेवढं त्याच्याबद्दल माहिती नव्हती. मोस्ट लोक इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रामध्येच जायची. ओव्हर द इयर्स, मागच्या 20 वर्षांमध्ये लोकांना ह्या क्षेत्रामध्येही आपली मुलं जाऊ शकतील, त्यांच्याकडेही त्याच्यासाठी एक क्रिएटिव्ह स्पार्क आहे किंवा डिझाईन बद्दलची ॲप्टिट्यूड आहे हे समजायला लागलं, कल आहे हे समजायला लागलं. आणि म्हणून जशी जशी ओपन व्हायला लागली लोक, तशी तशी आमच्याकडे मुलांची संख्या वाढत गेली. जे एक सेंटर होतं ते हळूहळू मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि आता आज संगमनेरमध्ये आपण ते सेंटर उघडतो आहोत. इथे आज आपलं हे 31वं सेंटर उघडलं जात आहे. त्याच्यासाठी मी आपले जे लोकल ज्यांनी आपल्याबरोबर साथ दिलेली आहे सिलिकाला आणि त्यांच्या निगराणीखाली इथे सिलिकाचं जे सेंटर उघडलं जाणार आहे त्या संजोत मॅडम, डॉक्टर संजोत वैद्य, त्या संगमनेरच्या रिनाऊंड एज्युकेशनलिस्ट आहेत. त्यांची एक अतिशय सक्सेसफुल ICSEची स्ट्रॉबेरी स्कूल म्हणून शाळा आहे. सो त्यांना शिक्षणाबद्दलची माहिती, मुलांबद्दलची माहिती इतकी चांगली असल्यामुळे सिलिकाचं सेंटर हे त्यांनीच इथे चालू करावं असं एक भावना होती. आणि त्याच्याही वरची गोष्ट म्हणजे त्यांचे मिस्टर आर्किटेक्ट आहेत. त्यांचे मिस्टर आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांना आर्किटेक्चर बद्दलची माहिती आहे. आणि त्याच्याही वरची गोष्ट म्हणजे सिद्धी जी त्यांची मुलगी आहे ती ॲक्च्युली सिलिकाची स्टुडंट आहे. 10 वर्षापूर्वी तिने सिलिका पुण्यामधनं तिचा कोर्स केलेला होता. त्याच्यानंतर तिने डिझाईनमध्ये बॅचलर्स केलं आणि सिद्धी आता UK मध्ये मास्टर्सही करणार आहे डिझाईनमध्ये. सो हे एक जी टीम आहे आपली संगमनेरची ती फारच अप्रोप्रिएट आणि परफेक्ट टीम आहे. आणि मला विश्वास आहे की संगमनेरमध्ये ते सक्सेसफुली सिलिकाचं जे धोरण आहे ते चालवतील. संगमनेरमध्ये उघडण्याचं कारण काय आहे हे मला संजोत मॅडमनीच ॲक्च्युली कन्व्हिन्स केलं की जी मुलं संगमनेरमध्ये टॅलेंटेड, ज्यांच्याकडे एक कल आहे, ती मुलांना मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये जे जावं लागतं ते त्यांना न जायला लागून संगमनेरमध्येच त्यांच्यासाठी एक अशी सुविधा अवेलेबल करणं ही त्यांची एक ड्रीम होती. आणि होपफुली सिलिकाच्या माध्यमातून त्यांची ही ड्रीम पूर्ण करू शकू आपण. तर सिलिका संगमनेरला त्यांच्या इनॉग्रेशनसाठी फारच कॉंग्रॅच्युलेशन्स आणि होपफुली ते फार फार सक्सेस मिळवतील. सिलिका या वेगवेगळे जे नवीन क्षेत्र आहे, NID आहे, त्याचप्रमाणे ते कलाशी क्षेत्र संबंधित आहे, डिझाईनशी क्षेत्र संबंधित असे खूप क्षेत्र आहेत की जे अनेकांना ठाऊक नाही आहेत. त्यांच्या एंट्रन्स एक्झामची तयारी करण्याचं हे सिलिका नावाचं जे मोठं ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची फ्रँचायझी आज सिद्धी अरविंद वैद्य, सिद्धी संजोत अरविंद वैद्य ही सुरू करत आहे. सिद्धी आमची खूप लाडकी आहे, तर तिला खास शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. एक वेगळं या वयामध्ये जरा वेगळा विचार करण्याची तिची क्षमता आहे, जो रॅशनल आहे आणि योग्य आहे असा विचार ती करते. या निमित्ताने इथे सिलिकाचे प्रमुख आहेत चिरंजीव रेगे साहेब आणि आदरणीय रेगेताई इथे उपस्थित आहेत. त्यांचे मी इथे आपल्या संगमनेरकरांच्या वतीने स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने
आता जे खूप नवीन नवीन क्षेत्र आहेत, म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम आता इव्हॉल्व होते. सुरुवातीला शिक्षणाचं प्रमाणच खूप कमी होतं. त्यावेळेस शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं हे आपल्यापुढे आव्हान होतं, एक समाज म्हणून किंवा शासन म्हणून. नंतरच्या काळात आता व्यावसायिक शिक्षण देणं हे सुद्धा खूप गरजेचं होतं. त्यामुळे अनेक वसंतदादा पाटील यांनी क्रांतिकारक निर्णय होता की अनएडेड व्यावसायिक संस्था सुरू केल्या, त्यांनी परवानगी दिली. त्यातून मेडिकल इंजिनिअरिंग असे जे असेल, फार्मसी आहे, MBA आहे, मॅनेजमेंट आहे, असे अनेक जे कोर्सेस आहेत व्यावसायिक, त्याचा एक खूप प्रसार झाला आणि त्याचा खूप फायदाही झाला आपल्याला देश म्हणून. आणि आता तिसरी स्टेज आहे की आता जे काही वेगळे एरियाज आहेत, विशेषतः डिझाईन, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स, ह्या ज्या काही कलेच्या दृष्टीने आणि सर्व नवीन या सर्व गोष्टींच्या दृष्टीने जे क्षेत्र आपल्याला अपरिचित आहे, अशा क्षेत्रामध्ये आता सिद्धीने संगमनेर, केवळ संगमनेरच नव्हते, इतर सर्व परिसरातील आजूबाजूच्या तालुक्यातील तरुणांना, तरुणींना हे नवीन संधी इथे निर्माण करून दिली आहे. सिद्धीचं मी मनापासून अभिनंदन करतो. तिला मोठा वारसा आहे. अरविंदराव एक अतिशय उत्तम आर्किटेक्ट आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने अनेक म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून आणि इतरही माध्यमातून त्याने अनेक देखण्या आणि आर्किटेक्चर दृष्टिकोनातून परिपूर्ण अशा इमारती बांधकामं केली आहेत. संजोतचंही कौतुक केलंच पाहिजे. त्यांचा आवाज छान आहे, संगीतात खूप चांगलं, त्यांचं परंपराच आहे त्यांना. तर तीसुद्धा कला आहे आणि तो सुद्धा एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. तर असा एक कलेचा वारसा आर्किटेक्चर म्हणजे एक संगीताशीच थोडंसं निगडीत आहे, कारण तो त्याच्यामध्ये एक कलेचाही आविष्कार आर्किटेक्चरमध्ये असतो. असा मोठा वारसा सिद्धीला आणि ती पण स्वतंत्रपणे विचार करणारी अशी यंग एंटरप्रिनर आता ती झालेली आहे. तेव्हा मी तिला खूप खूप शुभेच्छा देतो. तिच्या माध्यमातून ही संस्था, या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणींना या नवीन क्षेत्रामध्ये चांगल्या मोठ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळणं सुलभ होईल अशी माझी खात्री आहे. खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. मी तिचा मुलीसारखं प्रेम करणारी सगळी मंडळी, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि बहुप्रतीक्षित असा क्षण आहे. कारण मी देखील अनेक वर्ष या मुलांना, ज्यांना ड्रॉइंगमध्ये, डिझाईनमध्ये, आर्किटेक्चरमध्ये, ज्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये, ॲनिमेशनमध्ये, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांना रस आहे, अशा मुलांना ज्यावेळेस आपण गाईड करतो त्यावेळेस मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं की आता तुला बाहेर जावं लागेल, आता तू पुण्यात जा, आता तू नाशिकला जा. आणि तिथे काही नोन लोक जे आहेत त्यांच्याकडे आम्ही त्या मुलांना पाठवत होतो. पण ही फार चांगली सुविधा इथे उपलब्ध झाली की अनेक वर्ष ज्यांचा या क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे, ज्यांनी या क्षेत्रातले अभ्यासक्रम तयार केलेत आणि एंट्रन्स एक्झाम कशा क्रॅक करायच्या या संदर्भातलं अतिशय शास्त्रशुद्ध अशा पद्धतीचं ट्रेनिंग, कोचिंग चालवत आहेत. त्या सिलिकाचं सेंटर आज या ठिकाणी उघडलं, त्याचं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो. खरं सांगू का, मुलांचे पाय पाळण्यात दिसत असतात. लहानपणीच कळायला लागतं की या मुलाला कोणत्या गोष्टीत रस असेल. साधारणतः वयाच्या 10व्या वर्षापर्यंत मुलाचा कल हा अगदी स्पष्ट झालेला असतो. सहज तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आम्ही आधी मेन रोडला राहायचो. 2001 साली आम्ही मेन रोडवरून इकडे नव्या घरामध्ये शिफ्ट झालो. तर नवीन घर म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातला तो एक फार मौलिक असा प्रसंग असतो. या ठिकाणी जाधव साहेब समोर बसलेत, तेच तिथे प्रमुख होते ते सगळं बांधकाम करण्याच्या बाबतीत, आणि अगदी मनापासून सगळा खर्च चालला होता. वडील तसे आमचे खर्चाच्या बाबतीत काटकसरी होते, त्यामुळे ते प्रत्येक वेळेस विचारायचे मला, हे काय, ते केवढ्याला आणलं ते. तर त्यांना आम्ही 1/4च रेट सांगायचो जनरली. पण असं छान घर तयार झालं, त्याला एकदम लस्टर पेंट वगैरे सगळं केलं आणि मग आम्ही राहायला आलो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी माझी बायको मला म्हणाली की जरा पोरांची खोली पाहून या, काय उपद्व्याप केलाय पोरांनी पहा. मी गेलो पाहायला गेलो तर आमच्या कन्यानं, ती आता पहिलीत होती, त्याऐवजी बालवाडीत होती, पहिलीत होती, तर तिनं त्या सगळ्या लस्टर पेंटच्या भिंतीवर प्रचंड काही क्रेयॉनने काढून ठेवलं होतं.
मी असा आवंडाच गिळला माझा. एवढा महागाचा पेंट केला आणि पहिल्याच दिवशी वाटोळं झालं. संताप असा उफाळून येत होता. काय बोलावं, फाडकने तोंडाखाली आवाज काढावा, काय करावं काही कळत नव्हतं. पण अक्षरशः सगळा राग त्या आवंड्याच्या सोबत मी गिळला आणि मी त्याला विचारलं की काय केलंस तू हे. तर ती म्हणाली तुम्ही एवढे छान छान पेंटिंग आणले, सगळ्यांच्या खोल्यात लावले, तर मला वाटलं आपण एक छान पेंटिंग करून लावून टाकावं, म्हणून मी ते केलं म्हणाली. मी म्हटलं अगं पण हे सगळं असं थोडंसं गडबड आहे आणि पेंटिंग कसं असं फ्रेममध्ये लावायचं असतं, कागदावर काढायचं असतं. मी तुला कागद देतो, तो त्याच्यावर पेंटिंग काढ, मग ती मला विचारायला लागली तुम्ही लावणार कुठे ते सांगा आधी. म्हटलं मी माझ्या ऑफिसमधल्या केबिनमध्ये लावीन, पण ते चांगलं असलं तरच लावीन. मग तिनं प्रयत्न चालू केला, तिने फूल काढलं, पण त्या फुलाचे सगळे रंग इकडे तिकडे विखुरलेले होते, बाहेर गेलेले होते. मी त्याला सांगितलं असे बाहेर रंग गेल्यावर मी नाही लावत, मला एकदम परफेक्ट लागतं काम. मग ती अजून प्रयत्न करायला लागली आणि तिच्या इवल्यावल्या हातांनी ती प्रयत्न करायची की त्या क्रेयॉनचा रंग बाहेर जाता कामा नये. आणि असं 7, 8, 10 पेंटिंग झाल्यानंतर एक दिवशी तिला ते जमलं, तिचं एकही पेंट इकडं तिकडं बाहेर गेलेला नव्हता, अगदी व्यवस्थित फुल जमलं. मग तिने मला विचारलं आता तरी तुम्ही लावणार का. म्हटलं मी नक्की लावणार. मग तिने मला अगदी व्यवस्थित माझ्या हातात ते दिलं आणि लावा म्हणाली. आणि मग येताना तिने बसच्या अटेंडंटला पटवलं आणि तिला सांगितलं त्या बस अटेंडंटला की मला ऑफिसला सोड मालपाणी हाऊसला, घरी नाही जायचं मला आज. आता त्यांनी फोन लावून घरी विचारून घेतलं सोडायचं की काय करायचं. तर तिच्या आईने सांगितलं की सोडून द्या तिला, तिथे फक्त वॉचमनला तिथे सिक्युरिटी गार्डला सांगा. ती उतरली, आतमध्ये आली आणि ती थेट माझ्या केबिनमध्ये आली पाहायला की मी खरंच लावलं की नाही लावलं. फॉर्च्युनेटली मी लावलेलं होतं, त्यामुळे तिला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली की हे जरा लहान दिसतं तुमच्या एकूण केबिनच्या मानानं, तर मी थोडंसं मोठं करून आता वेगळं देईन, मग ते लावा तुम्ही. तर हे राहू द्या म्हणे तोपर्यंत, पण मग मी मोठं तयार करते आता. आता ते केबिनच्या मानानं हे लहान आहे आणि याच्यापेक्षा मोठ्या साईजचं पेंटिंग इथे लागलं पाहिजे, हा जो सेन्स मी तिचा त्या दिवशी समजून घेतला. मला लक्षात आलं की या पोरीचे पाय पाळण्यात दिसत आहेत, ही चांगली डिझायनर होईल, कारण हिला स्पेशल इंटेलिजन्स आहे. हिच्या मनामध्ये आकारमान, दिशा, रस्ते. आता मला जर चित्र काढायला सांगितलं तर ते भयानक येईल, कारण मी माणसाचं चित्र जर काढलं तर कायम माझं तोंड मोठं होतं आणि हातपाय लहान होतात. का कोणास ठाऊक, पण मला नाहीच जमत. पण तिचं मात्र परफेक्शन होतं. ती 7वी 8वीला आली तोपर्यंत तर ती फारच छान चित्र काढायला लागली. अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर तिचं चित्र यायला लागलं. आता तर आम्ही लर्नगीतासाठी जे पुस्तक तयार केलंय 14 भाषांमध्ये ती पुस्तकं प्रकाशित झाली आणि अक्षरशः लाखो कॉपीज त्याच्या गेल्या. त्या पुस्तकावर तिचं चित्र आलं. अनेक ठिकाणी तिला संधी मिळायला लागली. मग तिनं 12वी नंतर डिझायनिंगचं क्षेत्र निवडलं. सुरुवातीला ती पुण्यामध्ये डिझाईन शिकत होती, मग नंतर इटलीला गेली, मग तिथून स्पेनला गेली. आता सध्या ती अमेरिकेमध्ये आहे, शिकागोमध्ये. ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं ते शिकागोमधलं सर्वधर्म सभेचं जे ठिकाण आहे तिथे ते कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये डिझायनिंगचा कोर्स चालतो. तिथे ती सध्या शिकते आहे आणि अगदी वेगळ्याच प्रकारचं थिंकिंग, वेगळ्या पद्धतीचं तिचं एकूण विचार जो आपल्याला खरंच सुचत नाही आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की अरे ही इतकी लहान असून हिला कसं काय हे सुचलं, असं थक्क व्हायला व्हावं, अशा पद्धतीचं काम ती करायला लागली. आता ज्या कारणासाठी आपण ते जमलेलो आहोत, आता माझा एक छोटासा याच्या मागचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो. जेव्हा मी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतली 1984, कदाचित त्या लोकांना डायनासोरचे युग वाटेल, कारण जवळ 25 आणि जवळपास 15 जवळपास 40 वर्षापूर्वी अंदाजे, त्यावेळेला हे सिलिका किंवा त्या एंट्रन्स एक्झाम याचं काहीही गंध वार्ता नव्हती. हे मला आठवते ज्या दिवशी मी 12वी पास झालो, त्यानंतर ॲडमिशन घ्यायची होती, तर मला मार्क 12वीला थोडे कमी पडले. मी 3 दिवस घरात रडत होतो का तर मला सिव्हिल इंजिनिअरिंगला, मेकॅनिकलला, इलेक्ट्रिकलला ॲडमिशन मिळालं नाही म्हणून अक्षरशः रडत बसलो होतो. आईवडिलांनी आमचे मामा इथं बसले म्हणजे आंबरे सर, त्यांना माहिती आहे का नाही मला आठवत नाही, पण 3 दिवस रडत होतो का तर मला सिव्हिलला ॲडमिशन नाही मिळाली, मेकॅनिकल ॲडमिशन नाही मिळाली. मग एक 15 दिवसानंतर आमचे एक गंगाधर रामचंद्र वैद्य अकोलेचे आहेत, काहींना माहीत नसेल, आता त्यांचं वय 92-93 आहेत. त्यांनी एक कागद दाखवलं छोटंसं, त्यावेळेचं वर्तमानपत्र सकाळमधलं. हे बघ म्हणे एक ॲडव्हर्टाईज आलेली आहे आणि पुण्यात काहीतरी आर्किटेक्चर प्रकारचं एक कॉलेज आहे. मला आधी ते ॲग्रिकल्चर वाटलं. म्हणे भर काय होईल बघू आपण. आणि आश्चर्याची गोष्ट, मी तो फॉर्म भरला. त्याच्यानंतर त्यांची एक एक्झाम असते, ही जी आता आपण एंट्रन्स एक्झामसाठी जी प्रिपरेशनसाठी जे सिलिकाचा जे चालू आहे हा सगळा यज्ञ,
तेव्हा कुठलेही एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशनसाठी कुठल्याही तयारीसाठी काही सोय नव्हती. अक्षरशः त्या परीक्षेला मी इथून बसने पुण्यात गेलो. खिशामध्ये उजव्या पॉकेटमध्ये त्यावेळेला कॅमलिनची रंगाची एक छोटीशी डबी असायची, छोटा ब्रश, 2 पेन्सिल आणि एक पेन. शावी शेख, C24 तास, संगमनेर.